रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण 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 सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरी कामिन सांगता करी, कामिन सांगता करी, कामिन सांगता करी. असे भक्ताची घरी, असे भक्ताची घरी कामेन सांगता करी, कामेन सांगता करी, कामेन सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू, अंगी असे हास बंधू, अंगी असे हास बंधू. अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू, अंगी असे हास बंधू, अंगी असे हास बंधू. असे भक्ताची घरी कामेन सांगता करी, न सांगता करी, कामेन सांगता करी. तुका म्हणे बावे देवे सत्तारा भवावे, देवे सत्तारा भवावे, देवे सत्तारा भवावे. तुका म्हणे बावे देव सत्तारा भवावे, देव सत्तारा भवावे, देव सत्तारा भवावे. असे भक्ताची घरे कामेन सांगता करी, कामेन सांगता करी, कामेन सांगता करी. असे भक्ताची घरी कामेन भक्ताची घरी कामेन सांगता करी, कामेन सांगता करी, कामेन सांगता करी. ढोब्बार कुमाये, ढोब्बार कुमाये, ढोब्बार कुमाये, हरि ढोब्बार कुमाये, हरि ढोब्बार कुमाये. जय 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 ढोब्बार कुमाये, जय जय ढोब्बार कुमाये, जय 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 ढोब्बार कुमाये. चित्त नहीं आस, चित्त नहीं आस, चित्त नहीं आस, चित्त नहीं आस. चित्त नाही आस, चित्त नाही आस, चित्त नाही आस, चित्त नाही आस. चित्त नहीं आस, चित्त नहीं आस, चित्त नहीं आस, चित्त नहीं आस.
नाही आस त्याच पांडू रंगदास त्याच पांडू रंगदास आसे भक्ता किये घरी आसे भक्ता ये घरी गात पांडुरंगदास त्याचा पांडू रंगदास आसे भक्ताची घरी आसे भक्ताची घरी कामेन सांगता करी कामेन सांगता कामेन सांगता न सांगता कामेन सांगता कामे कामे कामेन सांगता क्या बात
चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ऐसे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी ऐसे ऐसा हा संबंधो ऐसे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे देवा सत्ता राबवावे ऐसे भक्ताची घरी कामे न सांगता करी विठाल वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो नमो माय बापा नमो गुरु राया थोडी वंदना पासोनी मो माया मोजाळ माझे कोण निर्शिल सद्गुरु दयाळा गुरु राया सद्गुरु माझा आनंद सागर त्रैलोक्यात गुरु हाची आधार गुरु शिष्यासे स्वयं प्रकाशे तेथे चंद्र रवी उदास एका जनार्दनी गुरु प्रब्रह्म विश्वास असेल तयाशी तर विश्वास असेल तयाशी तर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू दुसर चरण संताचे दुसरे चरण संताचे चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ऐसे भक्ताची घरी कामे न सांगता करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगत वंदनीय विश्व
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगत वंदनीय विश्वसंत संत श्रेष्ठ ज्ञानी यांचे राजे योगी यांचे मार्गदर्शक व वैराग्य सिद्ध सिद्धी प्राप्त असलेले देऊ निवासी संत आहे अशा या संतांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा असा अभंग सेवेकरता घेतला. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय या विश्वातील एक मनुष्य जात आहे. मनुष्य जातीचा जी तळमळ चालू आहे, जी इच्छा आहे, जी अतृप्तता आहे, ती म्हणजे भगवंत भेटीची, भगवंत प्रचितीची, भगवंत प्राप्तीची. ती इच्छा प्राप्त होत नाही म्हणून त्यांनी अनेक अभंग लिहिलेले. त्यातीलच एक हा अभंग आहे. पण हा अभंग असा आहे का त्याच्याही पुढचा अभंग आहे. भगवंत प्राप्ती होतीच होती, पण त्यानंतर भगवंत त्या भक्ताचा दास होतो आणि भगवंत दास झाल्यानंतर त्याची सर्व कामे करतो. सर्व कामे करतो पण ते न सांगता करतो. सांगायची सुद्धा गरज नाही असं तुकोबाराय म्हणतात. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ऐसे भक्ताचे घरी कामे न सांगता करे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की सालाबादप्रमाणे चालू असलेला आपला हा सप्ताह सोहळा, धर्म संस्कार सोहळा, वैकुंठवासी हरिभक्त पारायण भागवत बाबा शिंदे व वैकुंठवासी हरिभक्त पारायण नानाजी महाराज वडनेरे यांच्या आशीर्वादाने व आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ थोर जे भाविक आहे यांच्या भाविकांच्या प्रयत्नातून व उपस्थित असलेल्या सर्व महिला भाविकांच्या उपस्थितीत, त्यानंतर तरुण भाविकांच्या उपस्थितीत व भजनी मंडळ असेल अख्ख्या भजनी मंडळाच्या उपस्थितीत, त्यानंतर आपल्या या सप्ताह सोहळ्यासाठी बाहेरून आलेले नामवंत कलाकार आहे, नामवंत गायक आहे. दिगंबर महाराज असतील, आमचे मावस भाऊ ऋषी महाराज असतील, त्यानंतर संजय महाराज असतील, त्यानंतर उत्तम अण्णा असतील, त्यानंतर आपल्याही गावातील सर्व, त्यानंतर उमाकांत महाराज असतील, त्यानंतर आपल्या गावात सर्व भजनी मंडळ असेल, असे सर्व थोर आपल्या गावात नामवंत कलाकार आलेले, असे सर्व थोर कलाकार आणि आपल्या गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ थोर महात्मे यांच्या चरणाशी वंदन करतो आणि तुकाराम महाराजांच्या शब्दाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ऐसे भक्ताची घरी कामे न सांगता खरी. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग अतिशय छोटा आहे. अभंग सगळ्यांना समजण्या इतका साधा आणि सरळ सोपा आहे. आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी एक आसक्ती हा दोष सांगितलेला आहे. आणि हा दोष जर गेला तर भगवंत त्याचा दास होतो, हेही तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला हा आसक्ती दोष जो आहे त्याची उत्पत्ती कुठून, त्यानंतर उत्पत्ती झाल्यानंतर कोणत्या कोणत्या क्रियेने उत्पत्ती होती आणि उत्पत्ती झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होत्या आणि त्याच्या परिणामानंतर
ह्या आत्म्याला लाभ किंवा हानी आहे हे आपल्याला पाहायचं आहे. विठाला विठाला या विश्वात मानव जातीला ह्या परमेश्वरानं एक विशेष असं अवयव दिलेलं आहे. ती म्हणजे बुद्धी. बुद्धी खूप विशेष आहे आणि त्या बुद्धीच्या अनुषंगाने या विश्वातील ही मानव जात मनातील अनेक येणारे विचार असतील, अनेक येणाऱ्या संकल्पना असतील, अनेक येणाऱ्या कल्पना असतील. क्षणाक्षणाला कल्पना निघतात, क्षणाक्षणाला विचार निघतात, सगळं क्षणाक्षणाला येत राहतं. पण कोणते विचार योग्य आहे आणि कोणते विचार अयोग्य आहे हे बुद्धी निश्चित करीत असते. एवढी गोष्ट फक्त परमेश्वरानं ह्या विश्वात मानवाला दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या अनुषंगानं माणूस ज्ञान प्राप्त करीत असतो. आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण ज्ञानी असायला पाहिजे, अज्ञानी असायला तर असं कोणालाच वाटत नाही. आपला मुलगा सुद्धा ज्ञानी असायला पाहिजे, मुलगी ज्ञानी असायला पाहिजे, आपलं सर्व प्रपंच ज्ञानी असायला पाहिजे असं वाटत असतं. प्रत्येकजण ह्या शाळेत नाही, त्या शाळेत, त्या शाळेत नाही, त्या शाळेत, त्या शाळेत नाही, तिकडं क्लास लाव, हे कर, ते कर, सगळे प्रयत्न करीत असतात. काय का फक्त ज्ञान मिळवायसाठी. आणि गरज आहे का अज्ञानी राहायचं? भगवंतानं दिलेली एवढी मोठी वस्तू आपल्याकडं बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या अनुषंगानं ज्ञान प्राप्त करायचं आहे, केलंच पाहिजे. म्हणून ह्या विश्वातील मानव जात ही ज्ञानाच्या प्राप्तीकडे लागलेली आहे. परंतु तुकोबरायांनी सगळ्या गोष्टी मुबलक झाल्यानंतर जेवढी गरज आहे, गरजेपेक्षा कोणतीही जास्त गोष्ट जास्त जर मिळवली तर ती विकार निर्माण करते. बघा, आपलं पोट भरलेलं आहे, त्यानंतर आग्रहास्तव जेवण जर केलं तर त्याच्यापासून आपल्याला त्रास होतो. म्हणून आपल्या बुद्धीच्या अनुषंगानं जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा अति ज्ञान घ्यायचा माणूस प्रयत्न करतोय. आणि ह्या अति ज्ञान घेतल्यामुळं ती पचवायची ताकद माणसात नाहीये, ती ताकद बुद्धीत नाहीये. का बुद्धीत नाहीये? तर ती अहंकार निर्माण करते. तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, प्रमाण देऊन सांगतो, भक्ती प्रेमा विन ध्यान नको देवा, 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 भक्ती प्रेमा विन ध्यान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमा विना ध्यान नको देवा, अभिमान नित्य नवा, अभिमान नित्य नवातया माझी, भक्ती प्रेमा विना ध्यान नको देवा, अभिमान नित्य नवा, अभिमानया माझे. या विश्वात
मानवजात हीच तर चुकू राहिली. मुलाला इकडं शिक्षण दे, तिकडं शिक्षण दे, तिकडं शिक्षण दे, फक्त या शिक्षणाच्याच माग लागलेली आहे. पण त्याला प्रेम काय असतं, माया काय असती, संस्कार काय असत्या, भक्ती काय असती हे दाखवितच नाही. आणि याच्यामुळं आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी धोका आहे. बघा ना आता, अरे लग्न न झालेले पोर आई बापाला मारून राहिले, काय स्थिती आहे. आपल्या जर भारतीय संस्कृती एवढी विशेष असताना ही तर ही स्थिती आहे, तर बाहेरच्या देशात काय असेल. विशेष गोष्ट याच्याकरता गरज जेवढी आहे ना त्या गोष्टी पाहून केलं पाहिजे. जर तुम्ही ज्ञान मिळवा, ज्ञान द्यायला माझं मत नाही, पण त्या मापात भक्ती प्रेम सुद्धा दिलं पाहिजे. म्हणजे त्याला धार्मिकतेची आवड लावली पाहिजे. जर तो करीत नसेल तर त्याच्यावर काही ना काही प्रयोग केले पाहिजे. आता मला त्या गोष्टीकडे जायचं नाही, कारण माझा वेगळा मार्ग वेगळा आहे. नाही तर तुम्हाला मनाच्याही संकल्पना सांगितल्या असत्या. पण पोराचं मन वळवायचं कसं, काय कसं, ह्या सुद्धा खूप स्टेप आहे. पण आता मला माझ्या स्टेपकडे जायचंय. म्हणजे ज्या वेळेला माणसाला गरज आहे ना त्याच वेळेला माणसाने भक्ती, त्याच्यानंतर संस्कार हे ते करीत राहिलं पाहिजे. आणि हे संस्कार आपल्याकडून होत नाहीये. आपण फक्त पैसे कमवायचे ह्याच्यात चालू आहे. म्हणून हा सगळा घोटाळा झालेला आहे. म्हणून देवाने एवढ्या विशेष गोष्टी देऊन सुद्धा माणूस आसक्त बनलेला आहे. म्हणून बुद्धी एवढी चातुर्य आहे. एवढी चातुर्य असताना माणसाकडे आसक्ती हा दोषच राहिला नाही पाहिजे. पण तरी ह्या प्रपंचाच्या आसक्ती ह्या ज्ञानापासून होत्या. ज्ञान मिळतं पण त्याला संस्कार आणि भक्तीचं सामर्थ्य नाही आहे. म्हणून हा दोष झालेला आहे. भक्तीचे बुद्धी काम करते, बुद्धी क्रिया करते. बुद्धी जे जे विचार आले मनातून, ज्या ज्या संकल्पना आल्या, ज्या ज्या आल्या त्याच्यावर विचार करते. पण त्या बुद्धीला बी 3 गोष्यांनी हे केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. त्या 3 दोषांच्या आधिपत्याखाली ती बुद्धी काम करते. 3 गुण आहे त्या बुद्धीच्या अनुषंगाखाली. आणि त्या 3 गुणाच्या कोणत्या तरी एका गुणाच्या सहकार्याने बुद्धी कार्य करीत असते. पहिला सत्वगुण आहे, दुसरा रजगुण आहे आणि तिसरा तमगुण आहे. या 3ही गुणाच्या कोणत्या तरी एका क्रियेने बुद्धी काम करीत असते. म्हणजे कोणत्याही यांनी सक्रिय असतो. एक गुण कोणता तरी सक्रिय असतो बुद्धीला जोडी. आणि त्या वेळेला माणूस कोणतीही क्रिया करायला तत्पर होतो. बघा, जर बुद्धी आणि हे 3 गुण कुठून आलेले हे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. 3 गुण हे आपल्याला अनंत जन्माचा, हजारो करोडो जन्माच्या संस्कारातून हे 3 गुणाची निर्मिती आहे. आणि बुद्धी ह्या सूक्ष्म संस्कार त्या सूक्ष्म संस्कारातून स्थूल संस्कार जन्माला येत्या. जन्माला आल्यानंतर त्याचे हळूहळू वाढ होतात. आणि ते स्थूल संस्कार आणि वर्तमानातले संस्कार ह्या जोडीने बुद्धीला ज्या ज्या दिशा मिळाल्या त्या दिशेला बुद्धी कार्यरत होत असते. पण ज्या वेळेला हजारो जन्माचं संस्कार त्याला जोडून आलेले, त्यालाही प्रमाण देतो तुम्हाला. पूर्वजन्मी पाप केले बहु विस्तारे, पूर्वजन्मी पाप केले बहु विस्तारे. दुकानाची वार्त एकिताची विना कोण विषय सुखनाची वार्ता, देविताची मेरा कोण 84 लक्ष योने एकिताची का भोगेले. 84 लक्ष योने का भोगेले. ज्ञान दृष्टी हरपाले दोन्ही नेत्र आंधळे, ज्ञान दृष्टी हरपाले दोन्ही नेत्र आंधळे. धर्मदाग सदैव
केले ते बहु विस्तारिले. अनंत जन्माचे पाप केलेले आहे त्याच जन्माचा विस्तार केला या जन्मामध्ये, असं ज्ञानोबराय म्हणतात. तुकोबरायचं सुद्धा एक प्रमाण आहे. काय मी चुकलो गा माझे नेनवेचे काही काय मी चुकलो गा माझे नेनवेचे काही मद गोंधळ मद आठवत नाही. गडी माझा आठवते नाही. मी माझे बोललो गा पतंग सोय. मी माझे बोललो गा देव पतंग सोय. मद जीवदान संत मानव काय त्यामद जीवदान संत मानव काय. धर्म गदा गदा तुझे चरणी सालागो तुझे कपाळू राज तुकोबाराय सुद्धा म्हणतात, काय मी चुकलो गा माग नेनवेची काही न कळेची पाप पुण्य. मज आठव नाही मी माझी भुललो गा दीप पतंग सोयी द्या मज जीवदान. संत मानुभाव काही धर्म गा जागो तुझा तुझी कृपाळू राजा. माग काय केलं ते तुकोबराय म्हणतात, काहीच आठवत नाही. पाप पुण्य झालेलं आहे आणि ह्या पाप पुण्याच्या संस्कारातून आपल्याला हे सूक्ष्म संस्कार आलेले आहे आणि हे सूक्ष्म संस्कार आपल्याला ह्याही जन्मात ताण देतात. म्हणून जे पेरलं तेच उगवतं. तुम्ही आज जी पेरणी करू राहिले ते तुम्हाला पुढच्या जन्मात घेऊन जायचंय. त्यामुळं तुम्ही योग्य करा. योग्य जी क्रिया आपल्याकडून चुकीची होत असेल तर आपण थांबलं पाहिजे, पण हा मानवजात थांबत नाही. म्हणून हेच मला सांगायचं आहे का जे सूक्ष्म संस्कार आले त्या सूक्ष्म संस्कारामधून आपण आताचे तरी संस्कार त्या संस्काराला आहे ना विरोध होतो, म्हणजे ते संस्कार स्तुप्त होत्या, पण वर्तमान संस्कार योग्य पाहिजे. आपल्याला वर्तमान संस्कार सुद्धा योग्य भेटत नाही. कसं ते होतील, ते लुप्त कसे होतील, ते होऊ शकत नाही. म्हणून ह्या संस्कारातून ह्या बुद्धीच्या कार्यातून आपल्याला योग्य आणि अयोग्य असे दोन पर्याय निघात्या. बघा, सत्वगुणातला माणूस जर असल तर तो धर्म, नीती, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ह्या गोष्टी योग्यतेकडे जात राहतो. आणि जर रजगुणात जर बुद्धी क्रियाशील असेल तर तो व्यक्ती अधर्म, अनिती, अज्ञान, त्यानंतर काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार या सगळ्या पिढ्यांनी लुप्त झालेला असतो. आणि ह्या पिढा लागल्यानंतर ह्याच पिढा माणसाला दोन दोष तयार करते आणि दोन गुण तयार करते. सत्वगुण दोन गुण निर्माण करतो आणि रजगुण दोन दोष निर्माण करतो. रजगुणाचे दोन दोष आहे, एक विपर्य आणि दुसरा आसक्ती हा दोष आहे. रजगुणाच्या व्यक्तीतून एक विपर्य म्हणजे भ्रम, त्याला कोणी काही सांगावा त्याला काहीच वाटत, हा भ्रम आहे. हा भ्रम त्याच्याकडे प्राप्त होतो आणि दुसरी आसक्ती प्राप्त होते. आणि जो सत्वगुण क्रियाशील असेल तो व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीला एक तृष्टा आणि दुसरी सिद्धी प्राप्त होते. तृष्टा म्हणजे समाधान आहे आणि सिद्धी म्हणजे जे जे त्यांनी इच्छा केली ते ते त्याला प्राप्त होत राहतं. असा जो सात्विक व्यक्ती, सत्वशील. म्हणून दोन्ही याच्यामध्ये
माणूस क्रियाशील असतो आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या प्रपंचाच्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या मुलांच्या शैक्षणिक याच्यासाठी काही ना काही क्रिया करावी लागत राहते आणि तो क्षणाक्षणाला काही ना काही क्रियेत राहतो आणि त्या क्रिया घडताना जर सत्वगुणी असेल तर योग्य क्रिया घडत्या आणि रजगुणी असेल तर अयोग्य क्रिया घडत राहत्या आणि पैसा मिळवणं हे तर त्यांना दोन्हीलाही कर्तव्य आहे, दोन्हीलाही प्रपंचाचा उदरनिर्वाह करायचा आहे. पण रजगुणी जर पैसा मिळवायचा याच्यात केला ना, एक 5 प्रकारच्या आसक्ती सांगितलेल्या आहेत. दोन्ही मी सांगतो तुम्हाला. अर्जन आसक्ती आणि अर्जन तृष्टी या दोनच घ्यायचे. विपर्य आणि सिद्धी हे 2 दोष आपल्याला सोडायचे इथं. अर्जन तृष्टी हा सात्विक क्रियाशील बुद्धी वाला करीत राहतो आणि अर्जन आसक्ती हा रजोगुण क्रियाशील व्यक्ती करीत राहतो. म्हणजे पैसा मिळवणं म्हणजे अर्जन तृष्टी आहे. बघा, पैसा प्रत्येकाला प्यारा आहे, आपल्या प्रपंचासाठी गरज आहे, त्या गरजेनुसार तो पैसा मिळवित राहतो आणि त्या पैशाच्या अनुषंगानं महिनाभरात जेवढा कमावलेला आहे तेवढा खर्च करीत राहतो. पण ज्या वेळेला पैसा मिळवित राहतो त्या वेळेला प्रत्येकाचा सत्वशील व्यक्तीच्या गरजा अल्प स्वरूपात राहत्या आणि जो रजगुणी व्यक्ती आहे, रजगुणी क्रियाशील व्यक्ती आहे, त्याच्या गरजा अनंत राहत्या आणि मोठ्या गरजा राहत्या. त्यामुळं सत्वशील व्यक्तीला मिळालेल्या पैशातून जर 30,000 रुपये महिना असेल तर त्याला 15,000 त्याचा प्रपंच चालवतो आणि दुसरं म्हणजे उरलेल्या पैशात अन्न वस्त्र निवारा या गोष्टी तो भरभक्कम करीत असतो. आणि रजोगुणी व्यक्ती जो आहे तो आपल्या मिळालेल्या पैशातून त्याच्या गरजा मोठ्या राहत्या, गरजा अनंत राहत्या, त्याच्यामुळं त्याच्या गरजा पूर्ण होत नाही. आहे ते पैसे त्याला 15 दिवस सुद्धा पुरत नाही. मग त्याला ही 15 दिवसानंतर प्रपंच कसा चालवायचा ना आपल्या गरजा कशा भागवायच्या ही आसक्ती तयार होती. त्याच्या मनात फक्त तेच राहतं, कुठून पैसा भेटल हीच इच्छा त्याच्या मनात राहते. आणि जो सत्वगुणी राहतो त्याच्या मनात कुठलीही ते राहत नाही, कारण त्याच्याकडं शिल्लक पैसे राहून जाते. 15,000 त्याच्याकडे शिल्लक राहत्या, गरजा त्याच्या पूर्ण राहत्या. म्हणून त्याच्याकडं अर्जन तृष्टी आहे आणि याच्याकडं अर्जन आसक्ती. हा पहिला दोष आहे. आणि दुसरी आसक्ती सांगा त्या रक्षण आसक्ती. रक्षण आसक्ती म्हणजे सत्वशील व्यक्तींनी अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण केलेल्या आहे, या गरजा भरभक्कम केलेल्या आहे. त्यांनी घरात आलेले पैसे ठेवायसाठी कपाट वगैरे, कपाट त्याच्यानंतर जे जे काय काय असेल त्या वस्तू फर्निचर सर्व बनवून आणि योग्य केलेलं आहे. त्यामुळं त्याला पैसे ठेवायची चिंता नसते. आणि जो रजोगुणी व्यक्ती आहे त्याच्याकडून त्याच्या गरजाच पूर्ण होत नाही, त्याच्यामुळं अन्न वस्त्र निवारा याच्याकडे लक्षच राहत नाही. आलेले 15 दिवस पैसे कुठं ठेवा हाही पंचायत राहते. म्हणून ही त्याच्याकडे आसक्ती आहे. आलेले पैसे सुद्धा त्याच्याकडे ठेवायला जागा राहत नाही. जेव्हा जेव्हा जिडं जिडं ठेवेल असेल, कुठं एखाद्या ठिकाणी कुठंतरी लपून ठेवेल असेल तर त्याला कायम शंका राहती, कोणी घेतं कानू, कोणी घेतं कानू. ह्या आसक्तीत तो राहतो. त्याच्यामुळं त्याच्याकडे ती कायम तीच आसक्ती राहते. सत्वशील व्यक्तीने एकदा ठेवून दिलं का तो त्याच्या कामात व्यस्त राहतो, भगवंताच्या नामात व्यस्त राहतो, सगळ्या याच्यात व्यस्त राहतो तो त्याच्या म्हणजे ह्या आसक्ती हे दोष आहे या मानवाकडं. विठाला 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 तिसरी जी आसक्ती आहे क्षय आसक्ती. रजोगुणी व्यक्ती ही क्षय आसक्ती आहे. म्हणजे आलेला पैसा वेळेच्या आत संपणे. क्षय म्हणजे साठवण, वेळेच्या आत संपणे म्हणजे तो तिला आसक्त झाला. आणि याच्या गरजा कंप्लीट असल्यामुळे याच्याकडे शिल्लक आहे, त्याच्यामुळं त्याच्याकडे ती दृष्टी आहे, तिथेही तो समाधानी आहे.
ही क्षय आसक्ती झाली तिसरी. चौथी जी आसक्ती आहे ती भोग आसक्ती आहे. भोग. विठाल विठाल विठ्ठल 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 जी भोग आसक्ती आहे सत्वगुणी व्यक्तीला कोणतेच भोग राहत नाही. सत्वशीलता त्याच्या असल्यामुळे त्याच्या क्रिया योग्य असतात. अयोग्य क्रिया तो करतच नाही. आणि रजगुणी व्यक्तीला काम क्रोध मद मत्सर विषयाची आसक्ती असते, मद्यपानाची आसक्ती असते, तंबाखूजन्य पदार्थाची आसक्ती असते, काही ना काही. आणि आपल्या जिभीचे चोचले पुरवण्याची सुद्धा खूप आसक्ती असते. आणि आज जर जी क्रिया केली ना ती परत त्याला दुसऱ्या क्षणात 1 तासात परत तीच वाटते, परत करावा. म्हणजे अशा येणे तो आसक्त होतो. तो जे आहे तेवढे बी ना भोग भोगीत असतो. आणि त्या भोग भोगता भोगता भोग वाढतच चालला त्या, तरी तो समाधानी होत नाही. आणि सत्वशील व्यक्ती त्याच्या क्रियेमध्ये योग्य कर्म करीत राहतो. त्याचे कर्म योग्य करीत राहतो, वेळोवेळी कर्म करीत राहतो. त्याच्यामुळं त्याच्याकडे भोग आसक्ती सुद्धा राहत नाही, भोग दृष्टीच राहते. आता 5वी आसक्ती राहिलेली आहे. फक्त 5वी जी आसक्ती राहिलेली आहे ती म्हणजे हिंसा आसक्ती. हिंसा आसक्ती म्हणजे मिळालेले पैसे गरजेनुसार, प्रत्येकाच्या गरजेनुसार खर्च केले. आता सत्वशील व्यक्तीकडे आहे ना मिळालेला पैसा योग्य राहतो, त्याच्यामुळे तो त्याचा खर्च त्याचा योग्य राहतो. पण त्याच्यामुळे तो काही हिंसा आसक्ती करत नाही. का? कोणाला लुबडीत नाही, कोणावर अन्याय करून पैसे मिळवित नाही. कुठं अन्याय होत असेल तर तो पाठीमागं होतो. पण हा जो रजोगुणी क्रियाशील व्यक्ती असतो ना, हा काय करतो, याचे पैसे 15 दिवसाचं पाहू पुढच्या जन्मात काय व्हायचं ते होईल. घ्या, समोरचा मरत असेल तर मरू द्या, पण घ्या मिळून आपल्याला. अहो प्रश्न असा आहे, कित्येक ठिकाणी आमच्या टाकीचे कामं चालू असतात. काय प्रत्येक ठिकाणी राहते. अहो ठेकेदार आहे ना, मटेरियल आणायला राहतं, गज आणायला राहत्या. अहो भंगारवाले आले का त्याला गज विकी द्या. आता तुकडे टाकडे करेल असले ते जर विकले, आज 100 रुपये आले, त्यांची व्यसन आसक्ती पूर्ण केली, सगळं केलं, योग्य थांबावा ना. दुसऱ्या दिवशी तुकडे जर शिल्लक न राहिले तर सगट गज कापी द्या. आमच्याही पात्याचा नाश, आमच्याही मशीनचा नाश आणि समोरच्या गजायचा नाश. किती वाईट परिस्थिती आहे. आणि मग आता ज्ञानोबा माऊली म्हणते, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले, आता या जन्मी केले ते पुढच्या जन्मात किती विस्तार करायचा. केले कर्म झालं त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याचे 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 भोगाले. Oh,
हा विस्तार संपत नाही. हा विस्तार जसा मागून आला तसा वाढत चालला पण संपत नाही. हा विस्तार संपवायचा असेल तर आपल्या आसक्ती ह्या दोषाकडं थांबवलं पाहिजे. आणि सत्वशील व्यक्ती जो क्रिया करतो, जो कोणी क्रिया करीत असेल त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. त्या मार्गाने जर चाललं तर त्याचे परिणाम काय होतात हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. चित्त नाही आस, 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 चित्त नाही म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो सत्वशील व्यक्ती आहे, जो व्यक्ती आहे ज्याच्या क्रिया योग्य आहे, ज्याचं कर्तृत्व योग्य आहे, ज्याचं कर्म योग्य आहे, असे जे व्यक्ती आहे त्यांच्या इथं भगवंत दास होतो, त्यांचा दास. पण ह्या विश्वात तर मला योग्य व्यक्तीच वाटत नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे त्याला, सत्य बोले मुखे दुखवे, सत्य बोले मोगे, सत्य बोले मोगे, सत्य बोले मोगे, सत्य बोले मोगे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे. तुकोबाराय म्हणतात, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा, यात अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे, सत्य जर बोललं तरच ही विष्णूची महापूजा. मला सांगा या विश्वात कोण सत्य बोलत आणि कोण खोटं बोलत नाही सांगा.
अहो क्षणाला खोटं बोला ते तेव्हा कुठं योग्य विचार आहे योग्य आचार आहे सांगा. म्हणजे क्षुल्लक गोष्टी बसून बघितलं तर सत्यता कुठंच राहिलेली नाही आणि त्याच्यामुळं ह्या दोषाची निर्मिती अति होत चाललेली आहे. हे दोष वाढणारच. सत्य ज्या वेळेस लोप पावत ना त्यावेळेला दोष उत्पन्न होतोच. हे दोष उत्पन्न होऊ राहिले. म्हणून आता तुम्हाला मी उत्पत्ती सांगितली, आसक्तीची उत्पत्ती सांगितली, आसक्ती कोणत्या कोणत्या क्रियेने वाढत जाते हे पण सांगितलं. अजून काही लय क्रिया आहे पण आपल्याला त्या क्रिया जायचं नाही कारण आपला अभंग पुढे जायचंय आपल्याला. म्हणून आपण आता त्याचे परिणाम पाहणार आहेत. परिणाम जुन्या काळचा इतिहास आहे. जुन्या काळचा इतिहास आहे. एक कोकण पट्टीमध्ये एक वैदू महाराज राहत होते. वैदू महाराज. आणि त्या वैदू महाराजांचं म्हणजे जुन्या काळामध्ये मुळी जाळीवर दवा देत होते आणि आलेले जे रुग्ण आहे ते बरे करीत होते. पण ते पंढरपूरचे विठ्ठलाचे भक्त होते. सकाळी सकाळी त्यांचा नित्यनियम होता 4 वाजता उठणे, 5 वाजता आपल्या आंघोळ वगैरे काय आहे ते करणे, 5 ते 7 काकडा करणे आणि काकडा केल्यानंतर त्यांचा नियम होता दिवसासाठी आपल्याला काय काय लागत काय काय नाही हे त्यांच्या पत्नीनं एका चिठ्ठीवर लिहून पाठवायचं आणि तिकडे पूजेच्या ठिकाणी ठेवायचं. आणि त्यानंतर ते पांडुरंग परमात्म्याला आराधना करायचे. बाबा रे मला आज, मग त्याचा हिशोब करायचे. हिशोब झाल्यानंतर मग म्हणायचे बाबा रे आज मला माझ्या उदरनिर्वाहासाठी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला 2 रुपयाची गरज आहे आणि तेवढे तू मला दे बाबा म्हणायचे. त्याची आराधना करायची आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. दररोजचा नित्य नियम होता पण कर्म चांगले होते. आणि एक दिवस ठाण्यावरून एक कंपनीचे मालक गुजरातला चालले होते. गुजरातला जाता जाता रस्त्यात त्यांची गाडी पंक्चर झाली आणि त्यांचंही घर वैदू महाराजांचं रस्त्यावरच होतं. त्या रस्त्यात गाडी पंक्चर झाली. स्टेपनी पाहिली, स्टेपनी सुद्धा पंक्चर निघाली. त्यावेळेला पर्याय नव्हता. बैलगाडीवर काही पैसे देऊन एका शेतकऱ्याला बैलगाडीवर पंक्चर काढायला 2ही चाकं पाठवले. आणि 2ही चाकं पाठवल्यानंतर भरपूर वेळ टाइम घालवायचा कुठं. मग इथं हे काही लोक येतात जातात येतात काय भानगडे म्हणून ते तिथं पाहायला गेले. पाहायला गेल्यानंतर ती परिस्थिती पाहिली सगळी. पण आता सुशिक्षित माणूस होता, त्याच्या विश्वास बसत नव्हता. त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. पण 1 तास झालं तर बैलगाडीला लांबून पंक्चर काढून आणायचं. 1 तास 2 तास 3 तास एवढा वेळ घालवायचा कुठं. मग तो बसेलच होता. एवढे रुग्ण येते. त्यांनी नंतर पाहिलं काहीतरी इथं असल्याशिवाय येत नाही आणि घेऊन जात नाही. मग त्यांनी सुद्धा त्याची समस्या मांडली. महाराज म्हणे 7 वर्ष झाले लग्न होऊन, संतती नाही, असल तुमच्याकडे काही इथं दवा द्या. त्या महाराजांनी त्याला त्याच्या पत्नीसाठी 4 पुड्या दिल्या आणि त्याच्यासाठी 4 पुड्या दिल्या. हे दिल्यानंतर तो त्याला ते इन्व्हेस्टर त्या महाराजांना वैदू महाराजांना 5 रुपये द्यायला लागले. पण ते घेईना. नाही म्हणे मी फुकट नेणार नाही. तुमचे गरिबाचे कष्ट करून आणलेल्या मुळी जाळी आणि मी फुकट न्यायचे. त्यांचा हा नित्यनेम होता वैदू महाराजांचा. जेवढी गरज आहे तेवढी गरज भागल्यानंतर पैसे घ्यायचे नाही. तिडून पुढं फुकट औषध उपचार करायचा. हा दररोजचा नित्यनेम होता. आणि त्यांनी ते चालू केलं. मग तिथं ते भरपूर जणांना म्हटले पण ते काय बाकीच्याने सगळं सांगितलं का त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर ते घेत नाही, तुम्ही आता औषधं घेऊन जा, काहीच हरकत नाही म्हणजे त्यांचं कुठलंही प्रॉब्लेम नाही. आणि त्या पंक्चरवाल्यांनी पंक्चर काढून दिलं. ते गाडीवाले आले, जाग बसवलं आणि ते त्यांच्या कामासाठी गुजरातला निघून गेले. गुजरातला निघून गेल्यानंतर बराच इतिहास गेला. त्यानंतर त्याच कंपनी मालकाची अमेरिकेत सुद्धा एक कंपनी होती. आणि त्यांचा परिवार असा होता, 2 नवरा बायको, आई वडील आणि एक बहीण. बहीण विधवा होती
आणि त्या बहिणीची एक मुलगी, एवढाच परिवार होता. आणि तिकडं सुद्धा अमेरिकेच्या कंपनीमध्ये असे काही छोटे मोठे प्रॉब्लेम येत असतील किंवा नसतील येत, पण दररोज काही ना काही मॅनेजर इंजिनियर काही ना काही फॉल्ट दाखवायचे आणि पैशाची अफरातफर करायची. या हिशोबाने तो इन्व्हेस्टर आपल्या बहिणीला, विधवा बहिणीला म्हटला, मी आई वडील आम्ही अमेरिकेत जातो आणि तू इडली कंपनी सांभाळ. त्यावेळेला तो इन्व्हेस्टर 1-2 महिन्यानंतर अमेरिकेत निघून गेला आणि त्यांनी इथली कंपनी सांभाळली. त्या बहिणीने इथली कंपनी सांभाळली. मध्ये 13 वर्षाचा कालावधी निघून गेला. जाणं येणं सोपं नव्हतं. त्या कालावधीमध्ये त्याच इन्व्हेस्टरला ह्या वैदू महाराजांनी दिलेल्या औषधोपचाराने एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आणि ज्या वेळेस ती मुलगी जन्माला आली त्यावेळेला त्याच्या पत्नीला त्यांनी सांगितलं होतं का त्या बाबांनी 1 रुपया न घेताना त्या बाबाचा पूर्ण इतिहास तिला सांगितला. त्यावेळेस त्याच्या पत्नीने एक संकल्प मांडला होता आणि ती त्या संकल्प काही कोणाला सांगत नव्हती. ती तिच्या पतीला सुद्धा तिने संकल्प सांगितला नाही, पण माझा संकल्प आहे म्हणे एक, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. अमेरिकेत बरं का, अमेरिकेत संकल्प मांडलेला होता. आणि ज्या वेळेस इथं येऊन परत त्यांचे ते तिकडं राहत होते. ज्या वेळेला त्यांची भाची मोठी झाली, बहिणीने फोन केला, अरे दादा म्हणे आपल्या भाचीचं आता लग्न करावं लागेल, होती उपवर झालेली आहे, तिला काही ना काही कुठं ना कुठं योग्य असं स्थळ पाहून आपल्याला लग्न करावं लागेल. त्यावेळेला त्यांनी परत ठाण्याला यायचं ठरवलं, परत भारतात यायचं ठरवलं आणि काही दिवसासाठी येऊन आपल्या भाचीचं लग्न करायचं ठरवलं. ते इकडं यायला निघाले. इकडं यायला निघाल्यानंतर तयारी झाली. आल्यानंतर ज्या दिवशी संध्याकाळी ठाण्याला मुक्कामी होते त्या दिवशी त्यांना ते मुलं येते पाहून इडं पाहून त्या वैदू महाराजांची आठवण आली. म्हणजे आपल्याला दुसरं काहीच नाही, पण त्या इन्व्हेस्टरला म्हणजे ते कंपनीचे मालक होते त्यांना का त्या वैदू महाराजांची आठवण आली, आपल्याला त्यांच्या दर्शनाला तरी जावं लागल. म्हणून दुसऱ्या दिवशी गाडीची सगळी तयारी केली आणि त्या कंपनी मालकाने त्या गावात जायचं ठरवलं. ज्या वेळेला ते तिथून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार, सकाळी लवकर निघणार असेल अशा त्या तयारीत असतील, पण तिकडं वैदू महाराजांचा नित्य नियम चालू होता. सकाळी उठले 4 वाजता. उठल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं करून काकडा करून त्यानंतर त्यांच्या पत्नीने एक चिठ्ठी आणून दिली तिकडं. आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं का दिनचर्यासाठी लागणारा किराणा वेगळा होता आणि आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी काय, हे त्या चिठ्ठीत त्यांच्या पत्नीने लिहिलं होतं. ज्या वेळेला त्या वैदू महाराजांनी ती चिठ्ठी पाहिली, दिनचर्यासाठी लागणाऱ्या वस्तू, दिनचर्यासाठी लागणाऱ्या जेवढी गरज होती तेवढी गरजेनुसार त्यांनी ते प्राप्त केलं. पैसे घ्यायचे ठरवले आणि नंतर जे लग्नाचा प्रश्न असेल तो भगवंताला आराधना करून सांगितला, बाबा रे म्हणे आजपर्यंत गरजेपेक्षा जास्त तुझ्याकडून मी काहीच मागितलं नाही, पण आज मला गरज आहे. आज माझी पोरगी उपवर झालेली आहे, मला हिचं लग्न करायचंय, तर हिच्या लग्नाची तयारी काय ते मला आजच्याच दिवसात सांग. ज्या वेळेला त्या यांनी आराधना केली आणि आपला धंदा चालू करून दिला. ज्या वेळेला धंदा चालू झाला, विश्वास होता भगवंतावर त्याचावाला, भगवंत आपल्या मुलीचं लग्न करणार हा विश्वास होता त्याला. आणि तो आपलं धंदा चालू करून दिला. आपला पेशंट जे आलेले ते काढीत होता. अशा अवस्थेमध्ये काही वेळानंतर ते येऊन पोहोचले तिथं. आणि पोहोचल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं तरी वैदू महाराजांनी त्यांना ओळखलं नव्हतं. 1 दिवसाचा परिचय काय ओळखणार सांगा, ओळखलं नव्हतं. नंतर त्या इन्व्हेस्टरच्या पत्नीने त्या बाबांकडे तिथं सर्व असताना बसेल असताना त्यांनी तिची संकल्पना मांडली का बाबा अजून आपलं दर्शन सुद्धा नाही, पण तुम्ही दिलेल्या दव्यामुळं आम्हाला संतती प्राप्त झाली. त्या याच्यात
तुम्ही जी क्रिया करत्या ती तुमच्या उदारनिर्वाह सोडून दुसरं 1 रुपया घेत नाही. मग तुमच्या मुलीचं लग्न करायचं कोणी? तर आम्ही शाही विवाह तुमच्या मुलीचा करणार असं त्या इन्व्हेस्टरच्या पत्नीने ठरवलं. म्हणून कोणतीही कर्म करा, कोणतंही क्रिया करा, ज्यावेळेस ज्यावेळेस त्या पत्नीने सांगितली संकल्पना, त्यावेळेला तो पांडुरंग परमात्म्याचा जो भक्त होता तो आनंदाचे अश्रू ढाळत होता, रडू लागला. महाभगवंत बघा म्हणे किती प्रेमळ आहे, किती दयाळू आहे. भगवंतानी माझी आहे ती इच्छा मी पूर्ण केली. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेत सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अरे काम करीत जा पण कर्मफळावर अपेक्षा ठेवू नको. पण आपण हा माणूस स्वार्थापाठी फुकट किती भेटल याच्यावरच चालू आहे. यांचा एक प्रमाण आहे, फुकट किती भेटल याच्यावरच चालू आहे. फक्त माणूस क्रियाशील राहतो पण त्याच्याकडं तो आसक्ती हा दोष कमी करत नाही. आणि का करत नाही? का त्याच्या या रजोगुणाच्या प्राप्तीमुळे तो ही आसक्ती हा गुण वगळू शकत नाही आणि आसक्ती हा दोष त्याचा कमीच होऊ शकत नाही. म्हणून त्या जर तो वैदू महाराज आहे, त्या वैदू महाराजांच्या योग्य क्रियेनुसार जर आपण जीवन जगत असलं तर भगवंत आपले सर्व काम पूर्ण करतो. दुसऱ्या असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी, असे भक्ताची ये घरी. ऐसे भक्ताचे घरी कामे न सांगता घरी. आणि आपल्याला तर प्रचिती सुद्धा नाही ना त्या भगवंताची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा भक्ताच्या घरी देव काम स्वतः करायला येतो. आणि सांगा, आपण आपली रोज तळमळ चालू आहे ह्या विश्वात जन्माला अनेक जन्मापासून, कित्येक जन्मापासून रोज तळमळ आहे का ह्या भगवंताची आपल्याला भेट व्हावा. प्रत्येक जण भक्ती कर, हे कर, दिंडीत जाय, इकडं जाय, तिकडं जाय, मग ही तळमळ का पुरी होत नाही? हे कधी शोधलं का आपण?
आसक्ती हे दोष जोपर्यंत आपल्याकडून जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्रचिती सुद्धा होत नाही. म्हणजे ह्या दोषाची निवृत्ती आणि भगवंताची प्राप्ती तिथंच आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा कारणे देवा कारणे भाव तस्मात् देवा कारणे भाव तस्मात् द्यावे न लागे फार सेवेत द्यावे न लागे फार सेवेत झाले एक चित्त तरी बहुत झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता सगळा भाव तस्मात् हरे हरे राम रामकृष्ण एवढ्यासाठी आपण तर अनंत जन्मापासून देवाची शोधाशोध करू राहिलो. प्रत्येक जीव शोधात आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात, देवा कारणे भाव तस्मात् द्यावे न लागे फार सेवित. अरे टाइमच द्यावा लागत नाही. आपली तर रोज दळमळ चालू आहे. 80,000 येऊन पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. तो 84 लक्ष योनी फिरून आपण सुद्धा तेच करू राहिलो. अजून आपल्याला दर्शन सुद्धा नाही, प्रचिती सुद्धा नाही. का नाही? याच कारण आपला भाव जागृत होत नाही. जोपर्यंत आसक्ती हा दोष जात नाही तोपर्यंत भावाची प्रचिती सुद्धा होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हारे करतळे आवळे तैसा हारे करतळे आवळे तैसा करतळे आवळे तैसा भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे करतळे आवळे भाव बळे भाव बळे आकळे एरवी नाकळे करते वेळी आवळे तैसा हरी. हा हरी भावाशिवाय भेटू शकत नाही. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शाने पावायचा नाही रे देवा शाने पावायचा नाही रे देवा माझा समाधी मला नाही रे देवा माझा समाधी मला नाही रे देवा माझा समाधी मला नाही रे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा आशाने पावायचा नाही रे देवा आशाने पावायचा नाही रे देव
वैकुंठ सोडून याला सोडून याला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला सोडून देव भावाचा भुकेला भावाचा भुकेला भरपूर प्रमाण आहे असे देव भावाशिवाय नाही, आसक्ती गेल्याशिवाय भाव तयार होतच नाही. मग आपली आसक्ती कशी जाणार? आसक्ती कशी जाणार? तुकोबरा एका सांगतात, भक्ती केली आम्ही भक्ती आम्ही केली सांडोणी उद्रेक भक्ती आम्ही केली सांडोणी उद्रेक भक्ती आम्ही केले साडोरे होते भक्ती आम्ही केले साडोरे होते भक्ती आम्ही केली सांडोणी उद्रेक भक्ती आम्ही केली सांडोणी उद्रेक भक्ती आम्ही केले साडोरे होते भक्ती आम्ही केले साडोरे होते पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे दयाचा संग सुख आम्हा झाले दरितायाचा संग पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले दरितायाचा संग सुख आम्हा झाले तुकोबाराय म्हणतात, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलो हे सुख संग यांचे. तुकोबाराय म्हणतात, भक्ती सांडून द्या सांडून. तुकोबाराय इथं टाकून का म्हटले नाही हो? का म्हणले नाही? टाकून का म्हटले नाही? अरे टाकलेली वस्तू परत आणता येते. टाकलेली वस्तू परत आणता येते. आळंदीला पारायणाला जायलो होतो. दुसऱ्या मजल्यावर रूम मध्ये राहिलो होतो आणि 65, 75, 85 वर्षाचे म्हातारी माय संघ होती. पण तरी 45 वेळा पारायण करेल असलेला वृद्ध व्यक्ती होता. त्यानंतर गाथ्याचे पारायण किती होईल असतील, त्यानंतर इतर काय किती होईल असेल हे सांगता येणार नाही. पण एवढी गोष्ट होत असताना ती तंबाखू चोळत होती. म्हणलं का हो बाबा, एवढे दिवस झाले तुमची ही एवढी एक सवय गेली नाही? जर एवढ्या वर्षापासून तुम्ही वारकरी आहे तर हो काय करणार आहे म्हणे. खरोखर आहे ना मरे भाऊ, तुम्ही म्हणता ना तसंच जातच नाही हो. जाऊ द्या मरे, आता तुम्ही म्हणले ना टाकूनच देतो म्हणे. देली ना टाकून, त्याने खाली. रात्री 12 वाजले. म्हातारं परत उठलं. म्हटलं काय रे बा म्हातारं काय करून राहिलं? मला शंका यायला लागली. मग पाहतच राहिलो. म्हणलं जाऊ द्या काय करते भाऊ. म्हातारं दरवाजा उघडला आणि गेलं खाली. जिडं टाकेल होती तिडं पाहत होतं. झोपच येईना ना. म्हणलं का हो बाबा काय करू राहिली? मी खाली जाऊन पाहिलं. म्हणलं काय करू राहिली नेमकी? अहो मोरे भाऊ, तोंडात किडा असल्याशिवाय मला झोपच येत नाही म्हणे. काय सांगू, 12 वाजले तरी झोप येणार. तुमच्या नादाने टाकून दिली पण झोप गेली माझी. त्याचं काय?
असा प्रश्न पडला. म्हणून तुकोबारायांनी इथं शब्द वापरलेला आहे, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. ती पुढे फाडून जर फेकली असती ना, मग तर परत आणायला गेलं नसतं. दादांनो, हे आपले वाईट उद्वेग आहे, अनेक उद्वेग आहे, आता मी भरपूर सांगितले, हे सांडून द्या. आज जर तुम्ही हे उद्वेग सांडवले तर उद्या तुमचा भाव आसक्ती हा दोष गेला आणि भाव शुद्ध झाला आणि तुम्हाला देव भेटलाच समजा. शुद्ध ज्याचा भाव झाला, चोरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. पण म्हणजे त्या बाबांनी सांगितलं का हे वाईट उद्वेग जातच नाही म्हणे. मग आमची भरपूर चर्चा झाली, पण ह्या वाईट उद्वेगापासून मी कसा निवृत्त होईल असेल. तुम्हाला वाईट उद्योग प्रत्येकाला आहे ना, वाईट उद्वेग प्रत्येकाला आहे ना बाबांनो, काय कोणला नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या त्याच्या पुढच्या चरणात सांगतात, अनाथाचा बंधू अनाथाचा बंधू त्याची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. त्याची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. संतांचं प्रमाणे ज्या संतांसंग आपण राहतो, म्हणजे जे जे थोर आत्मात्मे, त्यांच्याकडे जरी तंबाखूची तलब होती पण मी आता घेतली नाही, पण त्यांनी बऱ्याच दिवस तपश्चर्या करेल, साधू येते. म्हणून त्यांच्या संगतीनं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात, या संताची या संताचे पायी हा माझा विश्वास, पावलो हे सुख संग यांचे, यांच्याच सुखानं सुख पावलो. आणि पुढं सांगतात, त्याची माझे हित करीती सकळ, त्याने हा गोपाळ कृपा करी. म्हणजे जर त्यांनी जर आपलं हित करायचं ठरवलं, कोणी संतांनी जर आपलं हित करायचं ठरवलं, तर तो भगवंत आपली कृपा, तो भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहतच नाही, असं तुकोबाराय या अभंगात सांगतात. म्हणून ज्यांच्या ह्या वाईट सवयी जात नसतील, त्यांनी ज्या या थोर महात्म्यांच्या, थोर संतांच्या संगतीत जा. तुम्ही 1 दिवस जाशाल, 2 दिवस चुकशाल, 4 दिवस चुकशाल, पण शेवट का व्हायना लाज वाटत तिथं, आणि माणूस म्हणतो हे टाकून द्या, आता सोडून द्या. म्हणून हे सांडून देतं आणि
कधीतरी आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आसक्ती हा दोष जातो. मग तिथं ज्यावेळेस आपले राहतेच, प्रत्येकाचा दोष आहे, कोणाकच दोष नाही असं माणूस आहे. या प्रपंचात जिथं रजोगुणाची प्राप्ती आली तिथं आसक्ती हा दोष आलाच. आसक्ती हा दोष नाही असा विषयच नाही. आणि जोपर्यंत ती आसक्ती हा दोष जात नाही तोपर्यंत भाव तयार होत नाही. म्हणून हा दोष आपल्याला वगळला गेला पाहिजे. हा दोष वगळून जर योग्य कर्म केलं, योग्य क्रिया केल्या तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईलच. पण आपण आता देवाचं पहिल्यांदा भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा टायमिंग झालेलं आहे. पण आता 5-10 मिनिटं घेतो. आपलं कीर्तन पण लेट चालू झालं. कारण गेलेला वेळ आपण परत मिळूनच घेऊ. म्हणून देवाने बुद्धी दिली, आपण तिचं आपल्याला ज्ञान मिळावा असं अनेक प्रकारचे प्रयत्न करू राहिलो. आणि त्या प्रयत्नातून जर आपण संस्कार लावले नाही तर काय काय क्रिया होत्या हे आपण सगळ्यांनी पाहिल्या. म्हणून आपण दुसरं लय संपत्ती कमवू नका. संपत्ती तुम्हाला शेवट करू शकत नाही. तुमचे संस्कार जर योग्य असेल तर ती संततीच तुमचा शेवट करेल. म्हणून ज्या वेळेला तुकोबराय तिथं सांगतात, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नावा तया माझी. असाच योग याच्यामध्ये आला होता, व्यासमुनींच्या बाबतीत आला होता. व्यासमुनी ज्ञानी होते, त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे, काही सांगायचं एवढी आवश्यकता नाही. पण एवढंही ज्ञान होतं त्यांच्याकडे, एवढं ज्ञान होतं का त्यांनी एवढे ग्रंथ लिहिले. पण त्यांची आसक्तीच कमी होत नव्हती, त्यांची इच्छाच कमी होत नव्हती. अजून खूप खूप लिहायचे असं त्यांना वाटायचं. आणि ते कायम चिंताग्रस्त राहायचे. मग एक दिवस, आता भगवंत त्यावेळेस होतेच, भगवान श्रीकृष्ण त्यांनी विचारलं, म्हणे देवा एवढे ग्रंथ लिहिले, एवढे गोष्ट झाली, पण मला असं समाधान ही चीजच नाही. मग त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, तुमच्याकडं ज्ञान आहे म्हणे, ज्ञान मिळवलं म्हणे, तुम्ही खूप ज्ञान अति मिळवलं. का मी इथंच पाहू राहिलो, ज्या वेळेला कुरुक्षेत्रामध्ये युद्धभूमीवर अर्जुन हे झाला, म्हणजे त्याची समोरच्या बरोबर युद्ध करायची इच्छा राहिली नाही. आणि अशा अवस्थेत तो गर्भगाळ झाला. त्यावेळेला त्याचा धनुष्य पडला, त्यावेळेला गीतेचा जन्म झाला. आणि त्यावेळेला अर्जुनाचा आणि माझा संवाद चालला. तो संवाद तुम्ही घरी जाऊन जसाची तसा लिहिला.
व्यासमुनींनी लिहिलेली गीता. भगवान श्रीकृष्णाचा संवाद तिकडं झाला आणि घरी जाऊन जसंचे तसं लिहिला. म्हणजे किती बुद्धी असेल, किती ज्ञान असेल. मग मला सांगा, आपल्या इकडं फक्त 2च दिवस झाले, ते 3च दिवस झाले, आज 4था दिवस आहे. इथून माग कोणते कोणते 3 अभंग घेतले महाराजांनी सांगा? कोणते कोणते अभंग घेतले सांगा? अहो पहिल्या दिवशी महाराजांनी अभंग घातला, एकधारीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. दुसऱ्या दिवशी सदा नाम घोष करू हरिकथा. आणि तिसऱ्या दिवशी सांगतो तू मशी ऐक. नाही नाही, मला वाटलं दुसरं म्हणून राहिले का, नाही तर मी ते एकदम पाठ करून ठेवलं. तसं काही विषय नाही, मी काही चोरीत नाही. मला काही लगेच माहिती होईल असं काही नाही, पण मी एकदम तंतोतंत पाठ करून ठेवलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारला. बरं जाऊ दे, आता काय माहितीये का, टाइम होऊ राहिला आपल्याला. म्हणजे बघा, त्यावेळेला व्यासमुनींना एवढं ज्ञान होतं की त्यांनी कुरुक्षेत्रावर ऐकलेली गीता घरी जाऊन जशीची तिशी लिहिली. आणि आपल्याला 2 दिवस झालेले 2-3 दिवसाचे अभंग आठवत नाही. याला कारण फक्त काय माहिती का, आपल्या आसक्ती हे दोष आहे. आपल्याला फक्त इथं ऐकायचं आणि घरी जाऊन प्रपंचात हे मिळेल का, ते मिळेल का, ते मिळेल का, इथं भेटल का, ह्या आसक्ती या दोषाने आपण बर्बाद झालेलो आहे. आपला भाव शुद्ध होत नाही याच्यामुळे. असेच बांधिले तुका मने वाया गेले, तुका मने वाया गेले, तुका मने वाया गेले. अशेशे बांधिले तुका म्हणे वाया गेले. ही आपली आसक्ती आहे ना, आसक्ती हा दोष कमी होत नाही. प्रपंच आला का तिला आसक्ती आली. एक गाडी घेतली तर दुसरी घ्यावं वाटते, दुसरी घेतली तर विमान घ्यायची इच्छा होती. म्हणजे इच्छा ऑटोमॅटिक वाढत चालत्या. ह्या इच्छा आपल्याला सोडत नाही. म्हणून आपण हा आसक्ती दोष जोपर्यंत कमी करत नाही प्रपंचातला, तोपर्यंत आपला भाव जागृत होत नाही. आणि जोपर्यंत चित्तवृत्तीचा भाव जागृत होत नाही, तोपर्यंत परमार्थ भेटूच शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, ऐसे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. अनाथाचा बंधू येतो, त्याचा कोणाचा संबंध राहत नाही, फक्त तो भावातून त्या आत्म्यापायी जातो. म्हणजे त्या भावातून आत्म्यात त्याची एकता होती. म्हणून ज्या वेळेस त्याचा भाव शुद्ध झाला, तर त्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे असल नसल ते काम त्याच्याकडून करून घ्या. तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे, म्हणे भावे, तुका 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 म्हणे भावे. ओ देवे सत्काराब भावे, देवे सत्काराब भावे, असे भक्ताचे आगरी, असे भक्ताचे आगरी. देवे सत्काराब भावे, देवे सत्काराब भावे, असे भक्ताचे आगरी, असे भक्ताचे
सांगता करी कौमे कौमेण सांगता करी असे भक्ताचे ये गरी कारण सांगता करी करी रे करी रे करी रे करी रे करी रे
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असल ते कामे सांगा. भगवंत करतोच. आणि आता मजुराचं तर खूप शॉर्टेज आहे. जर असे भगवंत तुकोबारायांनी जर आपल्याला सांगितले आणि जर आपण असा जर भाव शुद्ध केला तर आपल्याला कामाचं प्रश्नच मिटून जाईल ना. शुद्ध भाव करा तरच भगवंताची भेट होईल, नाही तर होऊ शकत नाही. या आसक्ती या दोषातून तर कधीच भेट होऊ शकत नाही. आणि मला बी आनंद ते होते, दिंडी काढून 8 वर्ष झाली महाराज, पण माझा सुद्धा भाव पहिल्यांदा शुद्ध होतच नव्हता. बोला, मस्त प्रयत्न केला मी, पण दिंडी घेऊन गेलो 3 महिने मस्त प्रयत्न करायचो, नंतर परत सोडून द्यायचो. असे 8-7 वर्ष गेले. पण नंतर म्हटलं आता पर्याय नाहीये. ज्या वेळेला पर्याय संपतो त्या वेळेला माणूस हातपाय हलवायचे प्रयत्न करतो. तिथंच हा हातपाय हलवायचा प्रयत्न झाला. पण हा माझा जो पूर्वजन्मीचे संस्कार सांगतो ना, त्या संस्कारात संचितात माय प्रारब्धात होतही. नाही तर सगळ्या गोष्टी करेल ना मी, कोणतीच गोष्ट सोडेल नाही. सगळ्या गोष्टी होत्या. कारण आमच्या याच्यातून भरपूर ठिकाणी माळोबा बिरबाला कार नाही जात राहत्या, प्रत्येकाला माहिती आहे. पण तरीही त्याही गोष्टी केल्या ना. आता लहान होतो त्यावेळेस काय माहिती, पण जसा जसा माझा भाव जागृत व्हायला लागला तेव्हा कळायला लागलं, अरे याचा जीव जातो आणि आपल्याला खायला तर खूप गोड वाटत. हे चुकीचं आहे. हे इडून हे संस्कार सांगायला लागले मागच्या जन्मीचे. जरी आपल्या जिभीचे चोचले पुरायला खूप योग्य वाटत असल, पण समोरच्यावर अन्याय होतो आणि तो अन्याय योग्य नाहीये हे माझ्या अंतःकरणानं शोधलं. आणि नाही खायचं, नाही जायचं म्हटलं तिथं काय होणार आहे पाहू द्या. अहो काहीच होत नाही. या मनाच्या संकल्पना आहे सगळ्या. मन जसजसे संकल्पना करतो तस तसे विचार येत्या, कुठलंच काही नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे इथं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छिते. अरे सुख समाधान सगळं मनापायी आहे, दुसरं कुठंच नाही. तुम्ही शोधू राहिले दुसरीकडं. त्याच्यानंतर पुढच्या चरणात तुकोबाराय सांगतात, मने प्रतिमा स्थापली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन माऊली सकळांची. सगळं मनच करतं असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. त्याच्यानंतर पुढच्या चरणात तुकोबाराय सांगतात, मन गुरु आणि शिष्य करी आपलेच दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. ते प्रसन्न करतं किंवा पुढे नेतं, मागे आणतं. सगळं करण्याला आपलं फक्त मन कारणीभूत आहे. आपल्या हे मन आहे ना, मन जोपर्यंत आपलं मोकळं होत नाही, मनात पूर्ण भाव योग्य होत नाही, तोपर्यंत मन हे स्थिर राहत नाही. त्याच्यानंतर पुढच्या चरणात तुकोबाराय सांगतात, साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनदैवत तुका म्हणे दुसरे. जर आपलं मन शुद्ध नसल तर दुसरं दैवतच नाही. किती शोधा तुम्ही सापडणारच नाही तुम्हाला. मन शुद्ध करा, मनातला भाव शुद्ध करा आणि मग तुम्ही विठ्ठलाकडे जा, कोणाकडे जा, तुम्हाला भेटल्याशिवाय राहणारच नाही. हे आज मी इथं ठोक सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोले रे गोरे वेडे वाकोडे उत्तरे, महाराज तुम्ही नाही विचारिला देकार मी आपुला, अपराध
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय